CBT म्हणजे जेव्हा एक दिवसामध्ये माणसाच्या मनामध्ये 60,000 ते 75,000 विचार येतात, तर मग त्यातनं 75% जे विचार असतात ते निगेटिव्ह असतात आणि 25% विचारांमध्ये 12.5% विचार जे असतात ते सेक्सचे रिलेटेड असतात आणि 12.5 विचार जे असतात, 12.5% जे विचार असतात, ते विचार पॉझिटिव्ह असतात. आपण पॉझिटिव्ह विचार पकडत नाही आणि निगेटिव्ह विचार पकडतो. त्यामुळं माणसाला टेन्शन, एन्झायटी, डिप्रेशन वाढत राहतं. टेन्शन, डिप्रेशन वाढत असल्यामुळं माणूस टेन्शन घेतो. तर त्यासाठी CBT काय काम करतं, की बाबा मन आहे. मनामध्ये काहीही विचार येऊ शकतात. तर मन आहे, मनामध्ये काहीही विचार येऊ शकतात. असं म्हणून मन दुसरीकडे वळवणे ह्याला CBT असं म्हणतात. CBTमध्ये मेन प्रकार काय आहे, की माझा विचार जे आहे तो चांगला आहे का वाईट आहे, तो चेक करणे. तो विचार खरा आहे की खोटा आहे, हा विचार करणे याला CBT असे म्हणतात. आणि CBT म्हणजे मन आहे, मनामध्ये काही विचार येऊ शकतात. तर मन आहे. मन असल्यामुळं मनामध्ये 75,000 विचार दिवसामध्ये येतात. तर मनामध्ये काही विचार येऊ शकतात. मन एक अशी प्रक्रिया आहे, जे Googleवर आपण टाइप केल्यानंतर केचे अनेक प्रकार येतात. जसं केमध्ये कुमार, काईट, परत आणखी असे भरपूर ऑप्शन दाखवतात. तसंच मनामध्ये एक विचार आल्यानंतर भरपूर असे ऑप्शन दाखवतात. तर आपल्याला जे पॉझिटिव्ह ऑप्शन आहे तेच ऑप्शन पकडणे म्हणजे CBT होय. CBTचा प्रकार काय असतो, की मनामध्ये काही विचार येऊ शकतात. काही विचार येऊ शकतात म्हणजे मन आहे. मनामध्ये घाणेरडे पण विचार येऊ शकतात, चांगले पण येऊ शकतात, वाईट पण येऊ शकतात, कसलेही विचार येऊ शकतात. पण पॉझिटिव्ह विचार पकडणे ह्याला CBT असे म्हणतात.